नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. आज आपण महाराष्ट्रामधील जे सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती घेत आहोत. म्हणजे या कॉलेजला जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे तर कॅटेगरी वाईज आपला रँक किती असला पाहिजे की जेणेकरून आपलं मेरिटवर ऍडमिशन इथे झालं पाहिजे आणि जे विद्यार्थी कॅटेगरी मधून आहेत त्यांना इथे बेनिफिट मिळालं पाहिजे. आपण रँक वाईज सांगत आहोत कारण दरवर्षी रँक नुसारच ऍडमिशन होत असतात. मार्क कधीही कन्सिडर केले जात नाहीत काउन्सिलिंग मध्ये. जे आहेत ते रँकनुसारच तुमचे सिलेक्शन हे होत असतं. सो आपण सगळ्यात पहिलं ओपन कॅटेगरीचं बघूयात. तुमची जर ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला 88,254 एवढा तुमचा रँक असेल तर महाराष्ट्रामध्ये तुमचं एमबीबीएस सीटसाठी कन्फर्मेशन हे होऊ शकतं. आणि या स्कोरला तुम्हाला अंदाजे कुठलं कॉलेज लागू शकतं तर या स्कोरला तुम्हाला एसएसपीएम मेडिकल कॉलेज जे सिंधुदुर्गमध्ये आहे या कॉलेजला तुमचं ऍडमिशन होऊ शकतं जर तुमचा रँक इथपर्यंत असेल तर. त्याच्यानंतर येतं ओबीसी कॅटेगरी. ओबीसी कॅटेगरीला 88,618 एवढा जर तुमचा रँक असेल ऑल इंडिया रँक तर तुमचं ऍडमिशन हे एमबीबीएसला महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं आणि या रँकला तुम्हाला एसएसपीएम मेडिकल कॉलेज हे लागू शकतं. त्याच्यानंतर येतो एनटीबी ही कॅटेगरी. ही कॅटेगरी जर तुमची असेल तर 1,46,953 एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुमचं ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला होऊ शकतं. आणि याच्यामध्ये कोपरगावचं जे कॉलेज आहे इथे तुमचं ऍडमिशन होऊ शकतं. त्याच्यानंतर येतं एनटीसी कॅटेगरी. या कॅटेगरीचा रँक जर तुम्ही बघितला तर 88,472 याच्या आसपास जर तुमचा रँक असेल तर महाराष्ट्रामध्ये तुमचं ऍडमिशन हे एमबीबीएस सीटसाठी होऊ शकतं. याच्यासाठी तुम्हाला मालती या कॉलेजला तुमचं ऍडमिशन होऊ शकतं. हे आपण लास्ट इयरच्या बेसिसवर बोलत आहोत. कन्फर्म याच कॉलेजला ऍडमिशन होईल का तर हे आपण नाही सांगू शकत. जर अजून काही नवीन कॉलेजेस आले तर तुम्हाला तिथेही तुमचं ऍडमिशन हे होऊ शकतं. त्याच्यानंतर येतं एनटीडी ही कॅटेगरी. या कॅटेगरीला 86,205 एवढा जर तुमचा रँक असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसचं सीट हे मिळू शकतं. आणि अंदाजे अश्विनी मेडिकल कॉलेज या कॉलेजला तुमचं ऍडमिशन चांगल्या कॉलेजला इथे तुमचं होऊ शकतं. त्याच्यानंतर येतं एससीबीसी ही कॅटेगरी. 88,843 एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक आला महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला इथे एमबीबीएसचं सीट हे कन्फर्म होऊ शकतं. पुन्हा मालती कॉलेजला तुमचं ऍडमिशन होऊ शकतं जर एवढा तुमचा रँक आला तर. जर नवीन कॉलेज आलं तर तिथेही तुमचं सिलेक्शन हे होऊ शकतं. त्याच्यानंतर येतं विजे कॅटेगरी. विजे कॅटेगरी जर बघितली तर 1,07,414 एवढा जर तुमचा रँक असेल तर तुमचं ऍडमिशन हे महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं. पुन्हा आपण त्याच कॉलेजचं नाव घेत आहोत म्हणजे मालती. गेल्या वर्षी जर बघितलं सगळ्यात कमी कट ऑफ मालती या कॉलेजचा गेलेला होता जे अकोल्यामध्ये आहे. तर इथे तुमचं ऍडमिशन होऊ शकतं जर याच्या जवळपास तुमचा रँक असेल तर. त्याच्यानंतर येतं एससी ही कॅटेगरी. एससी कॅटेगरीमध्ये जर बघितलं 1,79,469 एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुमचं ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं. याच्यामध्ये तुम्हाला फीचं पूर्ण बेनिफिट मिळतं. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. पूर्ण कॅटेगरीला कन्सेशन इथे एससीच्या कॅटेगरीला आहे. ते तुमचं ऍडमिशन होऊ शकतं एसएसपीएम मेडिकल कॉलेज जे सिंधुदुर्गमध्ये आहे. त्याच्यानंतर येतं एससी कॅटेगरी. एसटी कॅटेगरीला जर आपण बघितलं तर 3,85,482 एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुमचं एमबीबीएसचं सीट हे महाराष्ट्रामध्ये कन्फर्म होऊ शकतं. आणि ते कॉलेज आहे पुन्हा मालती मेडिकल कॉलेज जे अकोल्यामध्ये आहे. त्याच्यानंतर येतं ईडब्ल्यूएस कॅटेगरी जी कन्सिडर केलेली जाते एससीबीसी मध्ये. त्या कॅटेगरीला 55,415 एवढा जर तुमचा रँक असेल ईडब्ल्यूएस मधून तर तुमचं ऍडमिशन इथे होऊ शकतं. ते म्हणजे एसीपीएम मेडिकल कॉलेज धुळे या कॉलेजमध्ये तुझं ऍडमिशन होऊ शकतं. आता कॅटेगरी वाईज प्रत्येक कॅटेगरीला इथे बेनिफिट मिळतं. जे काही डिवायडेशन झालेलं आहे कॅटेगरी वाईज तेवढं फी कन्सेशन तुम्हाला मिळू शकतं. तुम्हाला जर महाराष्ट्रामधल्या कुठल्याही कॉलेजला मेरिटवर काउन्सिलिंग मधून ऍडमिशन करायचं असेल किंवा मग मॅनेजमेंट मधून ऍडमिशन करायचं असेल याचं संपूर्ण गायडन्स जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा मग ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग लावायची असेल अशा विद्यार्थ्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं एमबीबीएसचं सीट हे कन्फर्म करा.